तर महाविकास आघाडीमध्ये 4 जागांवरचा तिढा हा अजूनही कायम असल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। आणि या संदर्भातील सिल्वर ओक वरील महाविकास आघाडीची जी बैठक झाली ती पुन्हा एकदा निष्फळ ठरल्याची माहिती आहे। सांगली, भिवंडी, सातारा आणि दक्षिण मध्य मुंबई या 4 जागांवर अद्यापही तोडगा निघालेला नाहीये। सांगली, दक्षिण मध्य मुंबई या जागांसाठी ठाकरे गट, तर भिवंडी आणि सातारा या जागांसाठी शरद पवार गट आग्रही असल्याचं समजतंय। त्यामुळे आता हा तिढा कधी सुटतो ते पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। दरम्यान कुठल्या जागांवर महाविकास आघाडीचा तिढा आपण सविस्तर पाहूया। सांगलीच्या जागेवर, भिवंडीच्या जागेवर, सातारा तसंच दक्षिण मध्य मुंबई या 4 जागांवर महाविकास आघाडीमध्ये तिढा असल्याचं समोर येतंय। दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, काय सांगाल, महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरचा तिढा काही सुटत नाहीये। महायुतीमध्ये 11 जागा तर महाविकास आघाडीमध्ये 4 जागांवर तिढा असल्याचं कळतंय। काय नेमकी ही समीकरण आहे, काय नेमक्या हालचाली राजकारणामध्ये होत आहेत? मोहिनी, आपण पाहत आहोत की महाराष्ट्रामध्ये आता लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक उमेदवारांनी खरं तर आपला प्रचार सुरू केलेला आहे। मात्र अनेक उमेदवार असे आहेत ज्यांची उमेदवारी अजूनही जाहीर झालेली नाहीये। याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये अजूनही 4 जागा अशा आहेत जिथे कोणत्याही पक्षाचं एकमत होत नाहीये। अजूनही तिकडचा तो तिढा आहे तो कायम आहे। याच्यामध्ये खास करून आपण बघितले तर याच्यामध्ये भिवंडी असेल किंवा मग सांगलीचा एक विषय असेल, मुंबईतली एक जागा असेल, हे जे महत्त्वाचे जे 3 ते 4 जागा आहेत त्या ठिकाणी अजूनही तिढा सुटलेला नाहीये। काही भागामध्ये खरं तर काँग्रेस अडून बसलेली आहे, तर काही भागामध्ये आपण बघतो की राष्ट्रवादी अडून बसलेली आहे। त्याच्यामुळे जागांचा तिढा कधी सुटणार आणि उमेदवारांना त्यांचा प्रचार कधी करायला मिळणार हा एक खरं तर महत्त्वाचा मुद्दा आहे। दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर महायुतीमध्ये जवळपास 11 जागा अशा आहेत जिकडे अजूनही त्याचा तिढा सुटलेला नाहीये। मागच्या अनेक दिवसापासून खरं तर वर्षावरती सातत्याने बैठका होत आहेत। आपण बघितलं तर काल देखील नाशिकमधली जी उमेदवारी होती त्याच्यावर पुन्हा एकदा चर्चा झाली होती। काल हेमंत पाटील यांची सुद्धा उमेदवारी बदलण्याची वेळ जी आहे ती महायुतीवरती आलेली आपल्याला पाहायला मिळालं। तशाच पद्धतीने सातारा असेल, उस्मानाबाद असेल, काही अनेक महत्त्वाच्या जागा अशा आहेत तिकडे अजूनही उमेदवार जाहीर झालेले नाहीयेत। महायुतीमध्ये जवळपास 11 जागा अशा आहेत जिकडे अजूनही उमेदवार जाहीर झालेले नाही। त्याच्यामुळे महायुती याच्यावरती कधी तोडगा काढणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। आणि याच्यामध्ये आपण पाहिलं तर खरं तर अनेक उमेदवारांची नाराजी असेल किंवा ज्या जागांचं वाटप अजून झालेलं नाही त्या ठिकाणी खरं तर भाजपाने मध्यस्थी केलेली आहे, तशी भूमिका बजावलेली आहे। मात्र एकूणच जशा पद्धतीने जागा वाटपाचा तिढा सुटत नाहीये कुठेतरी जे शिवसेनेचे निवडणुकीच्या तारखा सध्या जवळ येतात आणि अशा